गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. येतोय का माझा आवाज? येतोय क्लिअर? ओके. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. व्हॉइस वगैरे क्लिअर येतोय? चेक करून घ्या सगळ्यांनी. ओके. कसे आहात सगळे? मस्त मजेत? चौथीचा क्लास चालू होतोय बेटा. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आजच्या सेशनला. अभ्यास चालू आहे सगळ्यांचा? ओके. वन्स अगेन गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला आजच्या सेशनला आपल्याला स्टार्ट करायचा आहे. आजचा टॉपिक जो आहे आपला तो संख्यांवर आधारित असणार आहे. ओके. त्याचं क्लासिफिकेशन, त्याचा पॅटर्न वगैरे आयडेंटिफाय करून आपल्याला सिक्वेन्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. ते आज आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ओके ओके. सो लेट्स नाव स्टार्ट. याच्यामध्ये प्रत्येक वेळेस मी सांगितलं जातं तुम्हाला, पहा, तुम्हाला वर्ग खूप महत्वाचे आहेत, घन खूप महत्वाचे आहेत, बरोबर? ओके. त्रिकोणी संख्या, त्याच्यानंतर स्क्वेअर नंबर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. समसंख्या असेल, विषम संख्या असेल, खूप इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. ठीक आहे. पहा, ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी काळजी घेणं गरजेचं आहे किंवा कोणकोणत्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे ते पाहूया. रीड केअरफुली अँड अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन बिलो. प्रश्नातील संख्यांच्या गटात कोणत्या तरी गोष्टीमुळे साम्य असते, म्हणजे दिलेल्या संख्येच्या गटाशी पर्यायातील एक संख्या जुळणारी असते, ती अचूक शोधावी लागते. ओके. फक्त एकदा बघून घ्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर आपण प्रश्न ज्यावेळेस सॉल्व्ह करू एक 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 तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल काय करायचं ते. ठीक आहे. पुढे संख्या कशी शोधाल? संख्या कशी शोधाल? बघा, दिलेल्या गटातील सर्व संख्यांमध्ये विशिष्ट गणितीय नियम व गुणधर्म असतो. फॉर एक्झाम्पल, बेरीज करत जाणे, वजाबाकी करत जाणे, पाढ्यांचा काहीतरी गुणधर्म तिथे पाहायला मिळेल. पटीत असेल, बरोबर, निमपट असेल, दुप्पट असेल, तीनपट असेल, किंवा काही ठिकाणी त्रिकोणी संख्या असेल, काही ठिकाणी वर्ग दिलेला असेल, काही ठिकाणी घन संख्या असेल, बरोबर. या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. हे सगळे गणितीय क्रिया आपण प्रश्नांमध्ये यूज करणार आहोत. ओके. संख्यांमधील साम्य प्रकार कोणकोणते? बघा, समसंख्या आहे का, विषम संख्या आहे का, ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाला विषम संख्या समसंख्या माहिती नाही रे? बरेचसे टॉपिक झाले याच्यावरती आपले, बरोबर की नाही? समसंख्या माहिती आहेत ना सगळ्यांना? समसंख्या, विषम संख्या आपण इव्हन नंबर, ऑड नंबर म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर बाळांनो, मूळ संख्या माहिती आहे तुम्हाला? मूळ संख्या, येस, प्राईम नंबर म्हणतो आपण, प्राईम नंबर. ओके. त्याच्यानंतर जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे, ओके, फरक कितीचा पाहिजे? 2चा, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल 5 आणि 3 ह्या दोघांमधला फरक कितीचा? 2चा. किंवा 5 आणि 7 फरक कितीचा? 2चा. ओके. बघा पुढे, वर्ग संख्या. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, हे सगळे काय म्हणूया आपण त्याला? वर्ग संख्या. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 2, सॉरी 4, म्हणजे 2 वेळा गुणाकार करायचा असतो, बरोबर की नाही? म्हणजे एखाद्या संख्येचा 2 वेळा गुणाकार करणे म्हणजे काय? त्याचा वर्ग संख्या काढणे. एखाद्या संख्येचा 3 वेळा गुणाकार, फॉर एक्झाम्पल 2चा घन म्हणजेच काय रे? 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती? 8. हो की नाही? यस. 41, 47 जोडमूळ संख्या होईल का बाळा? बघ आता तूच. ओके. पुढे
त्रिकोणी संख्या माहिती आहे तुम्हाला? त्रिकोणी संख्या कोण सांगेल? त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या काढायची आहे मला. सपोज नीट लक्ष द्या सगळ्यांनी. त्रिकोणी संख्या मला फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला मी विचारलं, चला 8वी त्रिकोणी संख्या सांगा. 8वी त्रिकोणी संख्या सांगा. 8 नंबरची बरं का, 8 नंबरची त्रिकोणी संख्या सांगा. कोणाकोणाला माहिती आहे? 8 नंबरची त्रिकोणी संख्या मला काढायची. चला सांगा पटकन, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करू ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी समजत जातील तुम्हाला. ठीक आहे, ओके. काही जण म्हणतात 66, काही म्हणतात ते 53. ओके, माहिती नाही, सम स्टुडंटला माहिती पण नाहीये. ओके डन, हरकत नाही बाळांनो, घेऊ आपण ते. चला असू द्या, एक फॉर्म्युला लक्षात द्या. चला एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला, तेवढं लक्षात ठेवा, आन्सर येऊन जाईल. कोणत्याही टाईपचे त्रिकोणी संख्या काढायचं असेल, n + 1 भागिले 2 हा फॉर्म्युला अप्लाय करा, आन्सर येऊन जाईल. ओके बघा बरं आता, n म्हणजे 8वी ना, n म्हणजे काय? 8 नंबर. ब्रॅकेटमध्ये 8 + 1 भागिले किती? 2. बरोबर. बेक के बे बेचोक 8 किती येणार? 4 गुणाकारात 8 आणि 1 किती रे बाळांनो? 9. 9 चोक 36. कोणत्याही नंबरचे त्रिकोणी संख्या आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल, लगेच काढता येईल, लगेच. हो की नाही? यस 36. काही नाही, छान आन्सर दिलं. सगळ्यांना माहिती आहे हे? चला ठीक आहे, माहिती नसेल तर आता माहिती करून घ्या. ओके पुढे जाऊया. कोणकोणत्या गोष्टींवर फोकस करणं गरजेचं आहे पहा. तुम्हाला आपल्या स्वतःला कोणकोणत्या गोष्टी येतात ते पण चेक करा. समसंख्या माहिती आहेत का? विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, पाड्यातील संख्या असेल, त्रिकोणी संख्या असेल, विभाज्यतेच्या कसोटीत बसणारी संख्या, अशा विविध प्रकारची साम्य असू शकते. यस ओके पुढे. तेच एक्झाम्पल या ठिकाणी दिले बघा. वर्ग संख्या, मूळ संख्या, विषम संख्या आपण इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर, स्क्वेअर्स, क्यूब नंबर, मल्टिपल्स, ट्रायंग्युलर नंबर, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ओके ह्या सगळ्या गोष्टी तिथे माहिती असणं गरजेचं आहे. पुढे चला, आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर स्टार्ट करतोय आपण. प्रश्न पहिला, 23, 91, 71 पुढे दिलेल्या संख्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. या गटाबरोबर जुळणारी संख्या शोधायची तुम्हाला. इथे फक्त एक करेक्शन करूया बाळांनो. इथे पहा, इथे 91 नसून 11 आहे पहा. इथे करेक्शन करा. 23, 11, 71. तेवीस 11 71 हे करेक्शन करून घ्या सगळ्यांनी. ओके आन्सर यायला सुरुवात झालेली आहे. अश्विनी 91, स्पृहा 91. कोणी सांगेल का तेच का आहे? कोणी सांगेल? चला करा एक्सप्लेनेशन. ह्युमन नंबर, ऑड नंबर मला माहिती आहे.
ओके, ठीक आहे. पहा बाळांनो, इथे 23, 11 आणि 71 बरोबर ना? आता मला सांगा, हे सगळे जे संख्या दिसत आहेत तुम्हाला, कोणते संख्या असणार आहेत रे? कोणती संख्या असणार आहेत? मूळ संख्या आहेत का? यस, मूळ संख्या. मग मूळ संख्या 100 आहे का? नाही, कारण मूळ संख्यांचा एक संख्या गट आहे. इथे गट जो आहे ना, तो मूळ संख्यांचा आहे. मूळ संख्यांचा गट इथे तयार झालेला आहे. मग याच्यापैकी मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते बघणं गरजेचं आहे. बाळांनो, मग 100 मूळ संख्या आहे का? नाहीये. 91 सुद्धा मूळ संख्या नाहीये. त्याच्यानंतर 86 सुद्धा मूळ संख्या नाहीये. बरोबर. मग एकमेव मूळ संख्या कोणती राहिलेली आहे या ठिकाणी? 97. म्हणजे आपला आन्सर कोणतं करेक्ट असेल? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ओके, व्हेरी गुड. ज्यांनी ज्यांनी दिलं व्हेरी गुड. काही डाऊट आहे? नाहीये. पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढे दिलेल्या संख्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडायचं आहे. हे नीट समजून घ्यायचंय बरं का बाळांनो. हे काय दिलेलं आहे एकदा समजून घ्या आणि आन्सर शोधा. सांगेल कोणी? काय लॉजिक असेल? एक्केचाळीस 43. बर, एकतीस 33 जोडमूळ संख्या. बर, आता बाळांनो, या प्रश्नामध्ये लॉजिक जर लावायचं झालं तर इथे थोडंसं करेक्शन आहे या प्रश्नामध्ये. पहा, ते करेक्शन काय आहे ते एकदा सांगून देतो तुम्हाला. इथे हा नंबर नसून 11 13 आहे. करेक्शन करून घ्या सगळ्यांनी. 2 मिनिटं. 11 13. इथे पहा 1719 आहे. हा पण नंबर थोडा प्रिंटेड मिस्टेक झालेली आहे. ओके ओके, हा नंबर बरोबर आहे. आता बोला, हे नंबर आपण स्किप करत आहोत. ओके, आता येईल तुमचा आन्सर. यस, आता आलंच पाहिजे आन्सर. हा जो नंबर आहे तो अशा पद्धतीने आहे. इथे आपण राईट करूया. 11 13 अशा पद्धतीने आहे. इथे असणारा जो 17 19. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर जो असणार आहे 29 31. बाळांनो, हे सगळे जे संख्या दिसत आहेत ना तुम्हाला, हे कशा आहेत? जोडमूळ संख्या आहेत. जोडमूळ संख्या. बरोबर. 11 13 17 19 29 31 जोडमूळ संख्यांचा एक गट त्या ठिकाणी तयार झालेला आहे. नेक्स्ट जो नंबर येणार आहे तो कोणता असेल? 31 33 असेल का?
31 33 असेल का? यस, बघा 29 17 19 2चा फरक या ठिकाणी आहे, या ठिकाणी सुद्धा 2चा फरक आहे, या ठिकाणी सुद्धा 2चा फरक आहे. मग असा कोणता नंबर आहे जोडमूळ संख्या? यस, ऑप्शन नंबर सेकंड. 41 आणि 43 कडे जर गेलो, या दोघांचा फरक कितीचा आहे? 2चा आहे. यस, राईट आन्सर कोणता असेल? ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट आहे. यस, 41 आणि 43 अगदी बरोबर. 8 जोडमूळ संख्या आपल्याला पाहायला मिळतील 1 ते 100 मध्ये, बरोबर ना? समजतंय का सगळ्यांना? इथपर्यंत काही डाऊट आहे? समजते सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न. बघा 43 28 72 69 बरोबर आहे. 53 57 पहा बरे. 43 28 32 79 53 57 काय लॉजिक लागणार आहे बघा. ओके ओके, या प्रश्नाकडे आता फोकस करा सगळ्यांनी. नाही नाही, हे करेक्ट आहे बाळांनो. आता हे करेक्ट आहे. कोणता असेल? 31 43 ऑप्शन बघा. 31 43 आहे, 44 09 32 69 54 08. ओके, 54 08 कोणी ऑप्शन दिले? बर, ऑप्शन नंबर थर्ड. चला करायचं एक्सप्लेनेशन. बघा किती लॉजिक भारी आहे याच्यामध्ये. काय सांगितले बघा बाळांनो, 4 आणि 8 यांचा गुणाकार 4 8 32 म्हणजे पहिल्याचा आणि शेवटचा यांचा गुणाकार जर केला आपण तो कोण मिळणार आहे? मिडलचा नंबर मिळणार आहे, बरोबर की नाही? 4 8 32. त्याच्यानंतर 3 गुणिले 9 करा. 3 गुणिले 9 या दोघांचा गुणाकार केला तर मिडल नंबर कोणता मिळणार आहे? 27. त्याच्यानंतर 5 आणि 7 5 गुणाकारात 7 7 5 35. मग असा कोणता ऑप्शन आहे का की पहिला आणि शेवटच्या नंबरचा गुणाकार केल्यानंतर मिडलचा नंबर मिळेल? 3 त्रिक 9 स्किप, पहिला ऑप्शन नसणारच आहे. दुसरा 4 आणि 9 9 चौक 36 हे पण नाही. पुढे आता आपण इकडे जाऊया. 9 त्रिक 27 एक कमी पडला, हे पण नाही. चला पुढे 45. यस, अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. बघा ना, 5 गुणाकारात 5 गुणिले 8 जर केला आपण तर किती मिळणार आहे? 40. हे 40 कुठं आहे?
मिडलला आहे की नाही? समजते? ओके, पुढचा प्रश्न. पुढील दिलेल्या संख्या गटाशी जुळणारे शब्द पर्यायातून निवडा. बाळांनो, आधी संख्या गट ओळखा. कोणता पॅटर्न दिले ते समजणं महत्वाचं आहे. पॅटर्न मध्ये बघा 125, 8, 216. काय तर्क लावा बरे, काय असेल हे? 125, 8, 216. गट कोणता आहे हा? कोणाचा गट असणार आहे? ऑप्शन नंबर 3. बर, घन नंबर. व्हेरी गुड. बघा बरे, घन संख्या आहेत ना, हे घन संख्या, हे घन संख्या आहेत, बरोबर ना? 5 चा घन किती आहे? 5 चा घन 125, 2 चा घन 8, म्हणजे घन संख्यांचा गट आहे हा, बरोबर की नाही? 216 म्हणजे कोणाचा घन असणार आहे? 6 चा. यस. मग आता दिलेल्या ऑप्शन पैकी घन संख्या कोणती आहे सांगा बरे? 100 नाही, 156 हे सुद्धा नाही, 420 चा वर्ग येतो, 100 10 चा वर्ग आहे, 64 पण कोणाचा तरी वर्ग आहे, 88 64, परंतु घन सुद्धा आहे. बघा 4 चा घन म्हणजेच काय? 4 गुणाकारात 4 गुणाकारात 4, 4 चौक 16 गुणिले 4 16 चौक 64. ऑप्शन नंबर 3 करेक्ट ऑप्शन आहे. व्हेरी गुड, खूपच छान बाळ. हर्ष, सानवी, हिंदवी, आदिती, व्हेरी गुड. काव्या, छान आन्सर देत आहे सगळे. यायचा पुढचा आता लगेच बघू. आता पहिल्यांदा कोण आन्सर देते? यस यस, 3rd नंबर इज करेक्ट आन्सर. रेडी? चला पुढचा प्रश्न. पुढील दिलेल्या संख्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. सांगा आता याचं काय लॉजिक असेल? वन 196. बऱ्याच जणांनी ओके 196 आन्सर दिलेला आहे. वर्ग संख्या, हे सगळे वर्ग संख्याच आहेत बाळांनो. 25 आहे, 16 आहे, 169 आहे, 196 सुद्धा आहे. मग आता चा वर्ग बघा, चेक करा सगळ्यांनी आपापले ऑप्शन, आणि कोणी कोणी करेक्ट आन्सर दिलं ते सांगायचंय मला आता. समसंख्या, बर ठीक आहे. 8 चा वर्ग केला असता काय मिळणार आहे? 88 64. 10 चा वर्ग केला 10 100. 12 चा वर्ग 144, बरोबर. आता 8 10 12
पुढे पुढे शिफ्ट होत चाललोय आपण, बरोबर की नाही. नेक्स्ट जो नंबर येणार आहे तो कोणता असेल, समसंख्या 14, 14चा वर्ग काय असणार आहे, 14चा वर्ग 14चा वर्ग 196 आहे का ऑप्शन मध्ये, यस आहे, ऑप्शन नंबर 3. आता चेक करा. ओके, खूपच छान. राईट राईट राईट, व्हेरी गुड. खूपच छान. ज्याने ज्याने आन्सर दिलं त्यांना थम्स अप. ओके, ओके स्वराज, डन, शाबाश. हिंदवी, ओके. चला नेक्स्ट वन. बोला आता. किती भारी आहे, बघता क्षणी हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे असा थम्सअप. गुड, व्हेरी गुड. ओके, सांगताय आन्सर, बघा बरे. बघा हे आन्सर, या प्रश्नाचा आन्सर किती जणांचं बरोबर येईल बघूया. कोणी एक्सप्लेनेशन करेल का बाळांनो? तुम्ही जे आन्सर देताय त्याचं एक्सप्लेनेशन. डिफरंट डिफरंट ऑप्शन या ठिकाणी आहे पहा. कोण म्हणते 72, कोण म्हणते 144. ओके, तर आता प्रत्येकाने आपापले ऑप्शन चेक करा बरं का. डिफरंट डिफरंट ऑप्शन या ठिकाणी आलेले आहेत, बघूया, चेक करा. 6 दुने 12 म्हणजे 6 गुणिले 2 केलं, बरोबर की नाही. 6 दुनी 12, नंतर 12 गुणिले 3, 12 त्रिक 36. बघा पहिल्यांदा आपण काय घेतलं रे, 2 ने मल्टिप्लाय केला 6 ला तर 12 मिळालं. 12 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 36 मिळणार आहे. मला 36 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, या 36 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ने करावं लागेल. कारण 2, 3 आणि 4 पुढचा नंबर घेतोय ना आपण. मग करा गुणाकार. 6 चौक 24, हातचाले 2, 4 त्रिक 12, 2 14 आहे का 144. यस, ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट आहे. अगदी बरोबर, शाबाश. जिथे असेल तिथे नक्की सांगितलं जाईल बाळा. जिथे मिस्टेक असेल तिथे सांगितलं जाईल, डोंट वरी. यस, राईट आन्सर आहे सेकंड नंबर, ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे.
ओके, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न घेऊया. संख्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडायचं आहे. तोच प्रश्न फक्त वेगळ्या नंबर असतील. फ्रॅक्शन मध्ये दिले जाता बा 3/2, 9/4, 27/8. नंबर दिसतोय का रे बाळांनो तुम्हाला? ओके. शिवण्या म्हणते 8116. बर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, क्लिअर. ऑप्शन नंबर 4, बरेच स्टुडंट ऑप्शन नंबर 4 कडे आहेत. ओके, चला चेक करा आता तुम्ही जे एक्सप्लेनेशन देताय ते करेक्ट आहे का आणि ऑप्शन करेक्ट आहे का. बघा, 2चा जर वर्ग केला मी, सॉरी 3चा वर्ग, 2चा वर्ग काय मिळेल? नेक्स्ट नंबर मिळणार आहे ना. 3 त्रिक 9, 2चा वर्ग 4. बरोबर. माझा 2चा घातांक, आता 3चा घातांक नेक्स्ट किती करावं लागेल आपल्याला? हे लॉजिक बसेल का? नाही बसणार. सरळ सरळ आपण काय करूया मग? मल्टिप्लिकेशन करून टाकूया ना, हो की नाही? मल्टिप्लिकेशन करा बरे. या 3ला 3ने गुणल्यानंतर काय मिळेल? 3 त्रिक 9. या 2ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला? 2 दुने 4. बरोबर. आता 9ला कितीने गुणावं लागेल जेणेकरून 27 येईल? 9ला 3ने गुणावं लागेल. 9 त्रिक 27. या 4ला कितीने गुणावं लागेल? 8 येण्यासाठी 4 गुणिले 2 म्हणजे आले 8. बरोबर. आता बाळांनो वरतीचे नंबर आहेत ना, त्याला कितीने गुणतोय आपण? 3ने. मग 27ला सुद्धा कितीने गुणा? 3ने गुणा. आणि खाली जो नंबर आहे 8, 8ला कितीने गुणा? 2ने. काय येईल? 27 त्रिक 81 भागिले 8 दुने 16. समजते? बघा कोणतं लॉजिक बसते इथे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना?
ओके, चला पुढचा प्रश्न. संख्या गट आधी शोधून घ्या सगळ्यांनी. आन्सर मिळालं, पहा आन्सर लगेच सापडणार आहे तुम्हाला इथे सुद्धा. संख्या गट आधी शोधून घ्या. दिसत नाहीये? आता दिसते का प्रॉपर? काय लॉजिक लावता येईल सांगा. ओके, बघा पहिल्या व दुसऱ्या अंकांचं काय करायचं तुम्हाला? गुणाकार करायचंय. बर ठीक आहे, बघूया, चेक करूया. बघा 5 चौक 20, 4 8 32, 7 त्रिक ह्या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21, बरोबर ना? तसाच गट कोणता असेल आता? 9 दुने 18 अजिबात नाही, कारण इथे 11 आहे. 7 दुने 14 किंवा 2 7 14, यस, ऑप्शन नंबर 3. इथे मात्र लपलेला आहे, पहा. घेतला का शोध? घेतला तुम्ही याचा? इथे चेक करूया. 1 गुणिले 8, 8 1 8, शेवटचा गुणाकार येत नाहीये, पहा. 3 त्रिक 9 येत नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर 4 पण लागत नाहीये आणि ऑप्शन नंबर 2 पण नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट या पॅटर्न नुसार, या सिक्वेन्स नुसार. समजते? ओके, चला घ्यायचा पुढचा प्रश्न आता. चला, सांगा. 48 84 128. 48 84 128. बा झूमच केलेला आहे मी. काय येईल आन्सर? सांगा पटापट. 48 84 128. काहींनी आन्सर दिले 228. का रे बा? चला चेक करा, ज्यांनी ज्यांनी जे जे आन्सर दिले ते. या संख्येला 4 ने भाग जाणार आहे. 4 1 4, 4 दुने 8. याही संख्येला 4 ने भाग जाणार आहे. 4 दुने 8,
4 एक्के 4, याही संख्येला 4 ने भाग जाणार आहे पहा. 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. मग सगळ्या नंबरला 4 ने परफेक्ट डिवायडेशन होते पहा. मग असा कोणता नंबर आहे 4 ने भाग जाणारा? बघूया इकडे. 4 ने भाग दिला तर काय मिळेल? 4 त्रिक 12, 4 एक्के 4, बाकी 1 राहतीये, परफेक्ट भाग जात नाही. 197 कडे चला. 4 ने भाग दिला किंवा युनिट प्लेस चेक करा तुम्ही, 4 ने भाग जाईल की नाही. यस. मग इकडे पहा, डायरेक्टली इकडे येऊया आपण. शेवटचे 2 डिजिट नंबर जर 4च्या पाड्यात असतील तर त्या संख्येला 4 ने निश्चयच भाग जातो. हे आपलं ठरलंय, हे सांगितलं गेलंय, बरोबर की नाही? म्हणजेच 4 ने भाग जाणारी संख्या कोणती असेल? ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे 228. याही संख्येला 4 ने भाग जात नाही, याही जात नाही आणि या पण नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट आन्सर असेल. क्लिअर? समजते का? ओके, व्हेरी गुड. खूपच छान. सगळे राईट आन्सर देताय तुम्ही. ओके, चला पुढचा प्रश्न. एकशे 40, 315 आणि 161 या गटाशी जुळणारा खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कोणता नंबर असेल? 140, 315, 161 सांगा. एकशे 24 असेल, 215 असेल, 147 असेल की 204 असेल? 204. बर, काहींनी 215 सांगितले, 204, 124, बऱ्यापैकी सगळेच ऑप्शन सांगतात. ठीक आहे. 124, 147. बर, करा आता क्रॉस चेक. आता इथे 140, 315, 161 काय लॉजिक लागणार आहे? सगळ्या नंबरकडे जर बाळांनो बघितलं तुम्ही तर सगळ्या संख्येला पहा कितीने भाग जाणार आहे? सगळ्या नंबरला 7 ने याला भाग जाईल का? यस. 7 दुने 14, 7 शून्य 0. याही संख्येला 7 ने भाग जाते पहा. 7 चौक 28, राहिले 3, 7 5 35. याही संख्येला 7 ने भाग जाणार आहे. 7 दुने 14, 7 त्रिक 21. मग असा कोणता नंबर आहे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी की 7 ने भाग जाईल? चेक करूया. 7 ने याला भाग जाईल का? 7 दुने 14, 7 एक्के 7, नाही. 5 33 56 अजिबात जात नाहीये. परफेक्ट भाग गेला पाहिजे. 7 त्रिक 21, पण 7 शून्य 0 नाही, परफेक्ट भाग जात नाहीये पहा. इथे या 7 ने जर भाग दिला, 7 एक्के 7, 7 दुने 14, 7 एक्के 7. यस, ऑप्शन नंबर थर्ड. आणि ज्यांनी ऑप्शन नंबर 4 दिले होते चेक करा. 7 त्रिक 21 नाही बसणार. 7 दुने 14, 5 राहिले. 7 8 56 असतं, 54 नसतं. म्हणजे हे पण नाहीये. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असेल? थर्ड नंबर. समजते? 147 राईट आन्सर आहे.
बाळांनो समजते सगळ्यांना? स्क्रीन प्रॉपर दिसते बाळा? ओके, चला पुढचा प्रश्न. पहा 96, 184, 112. 96, 184, 112. कोण देईल याचा आन्सर? पहिल्यांदा कोण देते पाहूया. कोण आहे चमकता हुआ हिरा? चला तुमच्यापैकी 132 पहिला आन्सर आलेला आहे श्रेयाकडून, पण ते क्रॉस चेक करायचं आपल्याला. ठीक आहे, ओके. 132 संस्कार सुद्धा 132 म्हणतोय. बर 132 132. ओके ओके ओके, आता दिसते का पहा, मी साईडला होतोय. वन 132. शहाण्णव 184 112. बऱ्याच मुलांचं 132 आन्सर येत आहे. मला रिझन नाही का आलेलं, तुम्ही 132 का आन्सर दिले? कोण सांगेल का एक्सप्लेनेशन? ओके, चेक करूया आपण 132च बरोबर आहे का. ज्याने ज्याने 132 दिलेलं आहे. चला चेक करूया. 132 आहे सर, 32 येते. 8 नंबरच्या पाड्यात 32 येते. 132 होय नाही. शेवटचे 2 डिजिट तू चेक केले का? 8ची कसोटी तशी आहे का? 4ने सगळ्यांना भाग जाते. ओके, चेक करूया आता. 4ने सगळ्यांना भाग जाईल का? एकशे 132ला पण 4ने भाग जाणार आहे. 4ने जर भाग दिला बाळांनो, 4ने, यस 4ने भाग जाईलच, पण 4ने 132ला जाईल का? 4 त्रिक 12, एक राहिले, 4 त्रिक 12. यस, या नंबरला जाईल का? नाही जाणार. या नंबरला जाईल का? नाही जाणार. या नंबरला जाईल का? यस जाणार. बरोबर. अजून थोडासा विचार करूया आपण. ओके, दुसरा नंबर पाहूया. चला दुसरा नंबर पाहूया. आपण जर 8 कडे गेलो, एकच ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. 8 ने डिवाइड करा बरे, 12 मिळेल. 12 8 96. 8 ने डिवाइड केला तर 8 दुनी 16, 8 त्रिक 24. बरोबर आहे.
8 एके 8 राहिले 3, 8 चौक 32. बरोबर. मग आता मला सांगा 8 ने या संख्येला जाईल का भाग? 8 एके 8, 8 एके 8 राहिले 5, 52. 8 पंच 8 सांगा, 8 7 56. नाही, नाही, 8 ने परफेक्ट भाग जाणार नाहीये. बरोबर. आता पहा या संख्येला पण 8 ने भाग जाणार नाहीये, बघू शकता. या संख्येला जाईल का 8 ने भाग? नाही. इकडे या, 8 ने भाग जाईल का? 8 एके 8 राहिले किती? इकडचे 4 तिकडचे 4. बरोबर ना? 8. बरोबर. आणि 84 राहिले. किती होणार मग? 8 4 12, 6 राहिले 6. 88 64. म्हणजे 88 44 आहे. यस. म्हणजे या संख्येला परफेक्ट एकमेव नंबर असा मिळतोय बाळांनो आपल्याला की त्या 8 नेच भाग जाणार आहे. समजतंय का? म्हणजे तुम्हाला पाढे सुद्धा येणं खूप गरजेचं आहे. कोणत्या नंबरचा कोणता गट आहे ते आयडेंटिफाय करायला मदत होणार आहे. पाढे, तुमचे वर्ग संख्या असतील, सगळेच जे मगाशी आपण पाहिले ते. ठीक आहे. ओके, अगदी बरोबर. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न. काय येईल? 38, 76, 114, 182. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाऐवजी काय येणार आहे? आठने दामिनी बाळा 8 ने भाग दिला ना आपण. मग अशी संख्या शोधायची होती की परफेक्ट 8 ने भाग जाईल. कारण सगळ्याच संख्येला 8 ने भाग जात होता. ओके. आता पहा इकडे. आता इथे लॉजिक कोणतं बसेल हे सांगा. एकशे 52, 207, 214, 312. सांगा पटकन. समर्थ म्हणते 152. बर. ओके. यस. थोडक्यात काय? 38 चा टेबल. बरोबर की नाही? 38 चा टेबल. 38 दुने 76, 38 त्रिक 114. मग 38 चौक किती येणार आहे? 8 चौक 32 से 3, 4 त्रिक 12, 3 15. आहे का 152? पहा बरे. हा, ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट ऑप्शन. समजते? डन.
इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? आता बाळांनो तुम्हाला जे रिमेनिंग क्वेश्चन असणार आहेत, सगळे होमवर्क साठी असतील. ओके, हे सगळ्यांनी होमवर्क करायचंय आणि उद्या सांगायचंय मला. ठीक आहे? समजते? करणार सगळेजण अभ्यास? ठीक आहे, थांबूयाच आपण इथेच. बाय बाय, टेक केअर.